सोडा, फिश फ्राय, लंच वगैरे सगळं मिळतं इथे. नाश्ता. वर्सोली बीच. वाव. श्री कृपा स्नॅक्स लंच कॉर्नर. नमस्कार ताई. आणि पॉपलेट फ्राय पण आलेला आहे. संध्याकाळी अजून मस्त वाटत असेल. सुपर्ब. मेन स्पॉटवर आलेलो आहे वर्सोली बीचच्या. इथे बरेच खाण्याचे स्टॉल आहेत. ड्रिंक्स, सोडा, फिश फ्राय, लंच वगैरे सगळं मिळतं इथे. नाश्ता. तर नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी निघालेलो अलिबागवरून, नागाव बीचवरून वर्सोलीकडे. तर वर्सोली बीच एकदम पीसफुल आहे. तर आता लंचचा टाईम झालेला आहे, दुपारचे 1 वाजले. तर म्हणालो इथेच लंच करूया. तर इकडे एक श्री कृपा स्नॅक्स अँड लंच कॉर्नर आहे. तर तिथे मी आलो आहे. एकदम बीचच्या मागे माझ्या बीच आहे आणि समोरच हे सगळे स्टॉल्स आहेत. तर तिकडे मी आता ऑर्डर केलेली आहे एक सुरमई थाळी आणि एक पॉपलेट फ्राय घेणार. श्री कृपा स्नॅक्स लंच कॉर्नर. इथून तुम्ही आलात आतमध्ये बीचवरून, मागेच बीच आहे. इथे आपली गाडी पार्क केलेली आहे. आता ये. नमस्कार ताई. तर आज ताई तुमचं नाव काय? संध्या अनंत म्हात्रे. ओके. तुम्हाला सांगू, माझ्या आईचं नाव पण संध्या आहे आणि माझ्या मामाचं नाव अनंत आहे. तर आता आपण काय बनवणार आहे? सगळ्यात पहिले सुरमई थाळी बनवणार आहे आणि नंतर आपण एक पॉपलेट फ्राय. तर सुरमई मॅरिनेट करून ठेवलेली आहे ना ऑलरेडी तुम्ही. चला आता गरम तेल आहे. हां हां हां. हा पहिला करायला लागते. ओके. मसाला, हळद, मीठ, ओके. आलं लसणाची पेस्ट. हा कोकणी मसाला आहे म्हणजे आपला हा गावठी म्हणजे गावठी आपला. हां हां हां. हे तुम्ही घरी बनवलाय? घरी बनवलं. ओके. आत्ताच बनवलं. ओके. फ्रेश. आणि त्याच्यात काय लिंब वगैरे टाकायला लागते. हां हां. आणि आगळ टाकला तरी पण चालेल. आगळ टाकलं. आणि असं पीठ करायचं. त्याच्यात पण मीठ, मसाला, हळद. ओके ओके ओके. हां, हे जे आपण रवा फ्रायसाठी असतं तसंच आहे ना? बरोबर बरोबर. तवा आता मस्त गरम झालेला आहे. सुरमई प्लेटमध्ये नॉर्मली 2 पीस येतात, मोठ्या असतील तर. आता ताई म्हणाल्या की थोडे साईजला छोटे आहेत, तर मी तुम्हाला 4 देते. चला वेल अँड गुड. आता सुरमई फ्राय होते. पॉपलेटला आपण कट मारून घेतो. ताई मासे फ्रेश असतात ना एकदम? ओके. बघा पहिली टेस्ट बघा. ओके. तर चला, आपला पापलेट पण क्लीन करून झालेला आहे. इथे आपली सुरमई फ्राय होती मस्तच. मॅरिनेशन करतात पापलेटला. घरगुती मसाला जो त्यांनी बनवलेला आहे. रवा पीठ, रवा फ्राय करणार आहे आपण. हे पॉपलेट पण एकत्रच फ्राय होते. पॉपलेट आणि सुरमई. तर आपल्याला जी थाली आपण घेतोय सुरमई थाली, ती आहे 300 रुपीज. आणि आपण हा पॉपलेट घेतलेला आहे एक थोडं, त्याचे 200 रुपीज. चला फ्राय चालू आहे.
हा रस्सा कसला आहे ताई? कोळंबीचा. ओके, कोळंबीचा रस्सा आहे. थोड्याच वेळात आपलं ताट रेडी होईल. तर एक माझ्या मते 10 ते 15 मिनटात आपली थाळी रेडी होणार आहे सगळं. तर एकदम फटाफट होतं इकडे. तर आणि आता ताई आपल्याला भाकरी पण आता गरमागरम बनवून देणार आहे, शेकवून देणार आहे. 22 जण येणार होती, हां, पण त्या उठलीच नाही लोकं. ओके ओके, कॅन्सल झाला. आपल्या सुरमई फ्राय झालेल्या आहेत. पापलेट पण चालू आहे. इथे आपली भाकरी गरम होती. ते सुरमईचे 4 पीस, कोळंबीचा रस्सा, एक भाकरी, राईस, कांदा, लिंबू. तर अशी थाळी आहे. पॉपलेट फ्राय पण आलेला आहे. चला, आपली ऑर्डर आलेली आहे. आता फटाफट खाऊन घेऊ आणि टेस्ट कशी आहे ते सांगतो. सगळ्यात पहिले आपण थोडा कोळंबीचा रस्सा ट्राय करू. बेस्ट आहे. हेमंत येल्वे ट्रॅव्हल डायरीज दाखवतो मी. तर वर्सोली बीचवर आपलं मस्तच लंच झालं. मी सुरमई थाली घेतलेली आणि एक पॉम्पलेट फ्राय घेतलेलं. तर टेस्ट पण ऑसम होती आणि फिश पण फ्रेश होते आणि बीचच्या साईडला बसून खाण्यात वेगळीच मजा आहे. तर आता मी इथून निघत आहे डायरेक्ट आता डोंबिवली. चलो, सी.